भय शिल्लक राहत नाही. आणि शंकरांची भक्ती कुठल्याही प्रकारांनी करणाऱ्या भक्ताला या जगतातला सर्वोत्कृष्ट आनंद, ज्याला तुम्ही भौतिक सुख म्हणतात, काय म्हणतात? यद्यपि धर्मशास्त्र सांगतं की भौतिक सुख हे फार महत्वाचं नाही, आपल्याला पाहिजे पारलौकिक सुख. कुठलं सुख? पण शंकरांच्या पूजेचं फळ आहे की ते भौतिक सुख तर देतात आणि पारलौकिक सुख सुद्धा देतात. म्हणून प्रत्येकाने शंकरांची पूजा, ध्यान, उपासना, अभिषेक आदी कृत्य करून त्यांची उपासनेने प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी. आता शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक व्रत सांगितले, परंतु तुम्ही आम्ही सगळेजण सांसारिक प्रापंचिक माणसं आहोत. आपल्याला भक्ती करण्यासाठी वेळ केवढा आहे? फार थोडा आहे की नाही? आत्ता मी तुम्हाला कितीही शिवपुराणात काही सांगितलं, तुम्ही आत्ता फक्त मान डोलवा, पण घरी गेल्यावर ते कृतीत येणं फार अवघड आहे. कारण आपण सगळे संसारग्रस्त आहोत. सांसारिक प्रपंचिक चिंता मनुष्याच्या संपत नाही. भक्ती करण्यासाठी देशही अनुकूल असावा लागतो, काळही अनुकूल असावा लागतो आणि परिस्थितीही अनुकूल असावी लागते. काही ठिकाणी देश अनुकूल नसतो, काही ठिकाणी काल अनुकूल नसतो आणि काही ठिकाणी परिस्थिती सुद्धा अनुकूल नसते. आणि संसारात तर या तिन्ही गोष्टी अनुकूल नसतात. मग आपल्याला मधला मार्ग काढायचा असतो. काय काढायचा असतो? भक्ती तर करायची, संसारात राहूनच करायची. संसार सोडून भक्ती करणं याला शुद्ध मराठीत पळकुटा म्हणतात. काय म्हणतात? आहे नाही? मग शंकरांची भक्ती कशी करावी तर शिवपुराणामध्ये सांगितलंय, तुमच्या आमच्यासाठी सांगितलेली भक्ती. कोणी सांगितली तर धौम्य ऋषींनी सांगितली. कोणी सांगितली? तुम्हाला धौम्य ऋषी माहिती आहेत का? धौम्य नावाचे ऋषी होते, परमशिव भक्त. इतके परमशिव भक्त होते की त्यांचा उपमन्यू नावाचा शिष्य होता. काय नाव? त्या उपमन्यू नावाच्या शिष्याला त्यांनी सांगितलं की बाबा, खूप जोरात पाऊस पडतोय, आपलं आश्रमाची जी शेती आहे त्या शेतीत आपला शेतीचा बांध फुटलाय, तू काही कर आणि ते पाणी अडव. तो उपमन्यू लहानगा विद्यार्थी, पाठशाळेत शिकणारा, 8-9 वर्षाचा, त्याला त्या शेतीतल्या बांधाचं पाणी काही अडवता आलं? त्याने खूप माती टाकून पाहिली, पण माती टाकली की पाण्याबरोबर वाहून जायची. म्हणून त्या उपमन्यूने गुरुची आज्ञा पाळण्यासाठी बांधाला स्वतः जाऊन झोपला आणि सगळं पाणी अडवलं. पण 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले, 24 तास झाले, उपमन्यू परत का आला नाही. धौम्य ऋषी पाहायला गेले तर हा उपमन्यू बांधावरती पाणी अडवण्यासाठी झोपलेला होता आणि पाण्यातच तो होता. पर्यायाने तो मृतप्राय झालेला होता. काय झालेला होता? प्राण सोडले नव्हते पण मृतप्राय. आता कधीही प्राण जाऊ शकते अशी स्थिती निर्माण झाली. तर मी पुढे कथा विस्तृत न सांगता एवढंच सांगतो की त्या धौम्य ऋषींनी आपली सगळी शिवभक्तीची तपश्चर्या पणाला लावली आणि सकृत संस्कृत शब्द आहे, मराठीत सकृत या शब्दाचा अर्थ आहे एक. फक्त 1 वेळा मृत्युंजय मंत्राचा जप केला. किती? आणि त्या मृतप्राय झालेल्या उपमन्यूला परत शरीरारोग्य प्राप्त करून दिलं. तुम्ही जर कधी सातारा जिल्ह्यात वाईला गेलात, गाव माहिती आहे? त्या वाईजवळ मेणवली म्हणून गाव आहे, नाना फडणवीसांचं. आणि त्या नाना फडणवीसांच्या गावाच्या जवळ धोम नावाचं छोटंसं खेड आहे. कुठलं नाव सांगा? धोम. तुम्ही अवश्य भेट द्यायला जा. तिथे 3 गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. एक, अत्यंत सुंदर प्रवाहित होणारी कृष्णा नदी. काय?
त्या कृष्णा नदीच्या तीरावरती धौम्य ऋषींची समाधी. तुम्हाला ऋषींची समाधी, अनादी काळातल्या ऋषींची समाधी पाहायला फार कमी ठिकाणी मिळेल, कारण काळ बराच गेलेला आहे की नाही. पण धौम्य ऋषींची समाधी आजही सुस्थितीत आहे. आणि धौम्य ऋषींच्या समाधीच्या तिथे एक दिव्यत्व तुम्हाला पाहायला मिळेल की अत्यंत समाधी खाली आहे, अशी खिडकीतनं वाकून बघावी लागते. छोटासा दरवाजा आहे, तळाशी आहे, तळघरात आहे, आणि त्या समाधीच्या वर अत्यंत सर्वांग सुंदर शिवमंदिर आहे. आणि ती शंकरांची पिंडी, मी आजवर जेवढ्या शिवपिंडी पाहिल्या मी, त्या सगळ्या शिवपिंडींमधली ती अत्यंत तेजस्वी शिवपिंड. आणि त्या शिवपिंडी समोरचा जो नंदी आहे, हा नंदी तलावात आहे. कुठे आहे? तलावामध्ये कासव आहे आणि कासवावर नंदी तरंगतोय. फार सुंदर आहे. तुम्ही त्या धौम नावाच्या गावाला जा आणि अवश्य धौम्य ऋषींची काय बघा, समाधी बघा. तर धौम्य ऋषी सांगतात की ज्याला शिवपूजा करायची आहे त्या माणसाने दोन गोष्टी कधी सोडू नयेत. आणि कुठल्या? म्हणे रुद्राक्ष माला धारणम. आपल्या गळ्यात काय पाहिजे? रुद्राक्ष पाहिजे. रुद्राक्ष म्हणजे काय हो माहितीये का तुम्हाला? शंकरांनी जे तप केलं, कोणाचं तप? परब्रह्म शंकरांचं तप. ते काही तुमचं माझं तप नव्हे. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला हा अनुभव येणार नाही, आला तरी क्वचित येईल. आम्हाला रोज येतो. आम्हाला रोज 3-4 तास बैठक असते. परिणाम आमच्या शरीरामध्ये नको इतकी उष्णता वाढते बसून बसून. मग उष्णता निर्माण झाली की आम्हाला उष्णतेचे विकार होतात की नाही. मला थंड पदार्थ खावे लागतात. तर शंकरांनी राम 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 मंत्राचा जो जप केला, जी तपश्चर्या केली, त्यांच्या शरीरातनं जी उष्णता बाहेर पडली ती डोळ्यातनं बाहेर पडली. कुठून बाहेर पडली? आणि शंकरांना म्हणतात रुद्र, डोळ्याला म्हणतात अक्ष. त्या डोळ्यातनं जो नेत्रबिंदू जमिनीवरती पडला त्याच्यापासून काय तयार झाला? रुद्राक्ष. आपण जो गळ्यात रुद्राक्ष धारण करतो हे मूर्तिमंत शंकरांचं तप आहे. हे काय आहे? शंकरांचं तप आहे. त्यामुळे रुद्राक्ष प्रत्येकाने धारण करावा. रुद्राक्ष धारण करणं खूप सोपं आहे, पण त्याचं पावित्र्य जपलं पाहिजे. काय जपलं पाहिजे? नाही सांगण्याची गरज नाही. मांसाहार करू नये, मदिरापान करू नये, वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही शहाणे आहात नाही. रुद्राक्ष माला धारण करणं लोक आनंदाने धारण करतात. ती रुद्राक्ष माला धारण केल्याने शंकरांचं तप जणू आपल्याला प्राप्त होतं आणि तप करण्याची इच्छा होते. मग शंकरांच्या रुद्राच्या अक्षाचे जे जमिनीवरती भाग पडले त्याच्यापासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 मुखांचे रुद्राक्ष तयार झाले. किती? तुम्ही मला खाजगीत विचाराल, कुठे विचाराल? तर मनुष्याने या मुखांच्या नादी लागू नये. काय सांगितलं मी? पंचमुखी रुद्राक्ष काय आहे? सर्वमान्य आहे, सहज उपलब्ध होणार आहे आणि खिशालाही परवडणार आहे. नाही तुम्हाला एवढं खात्रीलायक मी सांगतो, 2 मुखापासून 14 मुखापर्यंतचा रुद्राक्ष आणि 5 मुखी रुद्राक्ष याच्यात माझ्या दृष्टीने काहीही फरक नाही. फरक काय? तर गाईचं दूध म्हणजे रुद्राक्ष. त्याच्यात कोणी साखर टाकतं, कोणी केशर टाकतं, कोणी वेलची पावडर टाकतं, कोणी जायफळ टाकतं, कोणी बदामाचा चुरा टाकतं, आहे की नाही. कोणी त्याच्यामध्ये अजून सुगंधी द्रव्य टाकतं. मग त्याला फ्लेवर्ड मिल्क म्हणतात. गुलाब,
पायनॅपल, व्हॅनिला, बस हा एवढाच फरक. मूळ द्रव्य काय? दूध पिणे. काय पिणे? दूध. त्याच्यात तुम्ही काही टाकलं काय आणि नाही टाकलं काय? अमृत कोण आहे? दूध आहे. रुद्राक्ष हा दुधासारखा आहे. म्हणून प्रत्येकाने वित्तशाठ्य न करता, फार विचार न करता कुठला रुद्राक्ष धारण केला पाहिजे? पंचमुखी. का? तर तो सुख साध्य आहे, सहज उपलब्ध होतो आणि खिशालाही परवडतो. किती खिशाला परवडतो? ते एक महाराज येतात, कोणाच्याही गाड्यात घालतात, त्यांना फुकट देणं परवडतं. विचार करा, आहे की नाही? आज 5वा दिवस आहे, 5वी माळ मला त्यांच्याकडनं मिळेल. कितवी माळ मिळेल? सुख साध्य आहे. कसा आहे तो? तो रुद्राक्ष. आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकमुखी रुद्राक्ष. किती मुखी? कालत्रयी आपल्या जवळ येणार नाही, आपल्याला तो प्राप्त होणार. कारण का? तर रुद्राक्ष संहिता नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे 10,000 करोड फळ ज्या वेळेस वृक्षाला लागतात त्यावेळेस एकमुखी रुद्राक्ष म्हणतो. किती? तो आपल्याला कशाला 200 रुपयाला फोन द्यायला पाहिजे? मी काही प्रत्यक्ष पाहिलं नाही, पण असं म्हणतात इंदिरा गांधींकडे एकमुखी रुद्राक्ष होता. कोणाकडे होता? पण तुम्ही म्हणालो तुम्हाला माहिती आहे का? आपल्याला माहिती, ऐकीव माहिती. कशी माहिती आहे? एकमुखी रुद्राक्ष एकाकडे होता, हे मला खात्रीलायक माहिती की त्यांच्याकडे एकमुखी रुद्राक्ष होता. कोण? कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती. कोण? तो एकमुखी रुद्राक्ष दुर्लभ, अत्यंत दुर्लभ आहे. म्हणून शास्त्र सांगतं की मनुष्याने फक्त रुद्राक्ष माला धारण करावी, एवढाच विषय लक्षात ठेवावा. अमुकमुखी, तमुकमुखी, अमका तमका अशा फंदात पडू नये. मग रुद्राक्ष माला धारण केल्याने काय होतं? तर म्हणे शंकरांचं तप प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? आणि शिवो ध्यात्वा शिवम यजेत, मनुष्य साक्षात शिवस्वरूप होतो. ज्ञानी माणसाला जोपर्यंत आपण शरण जात नाही, मी लहान आहे असं म्हणत नाही, तोपर्यंत मोठ्यांचा अनुग्रह आपल्यावरती होत नाही. या कथेच्या माध्यमातून तुम्हाला मी उपदेश करतो की तुम्ही नमस्कार करायला लाजू नका. काय करायला? हा मोठा आहे, तो लहान आहे, ही स्त्री आहे, तो पुरुष आहे, हा ब्राह्मण आहे, तो क्षत्रिय, असं काही भेदभाव करू नका. जो समोर दिसेल त्याच्या दिव्य गुणाला काय करा? नमस्कार. तुम्हाला मी एक श्लोक म्हणून दाखवतो. अभिवादनशीलस्य, जो अभिवादन करतो, नमस्कार करतो, नमस्कार काका, नमस्कार बरं का. अभिवादनशीलस्य चत्वारी गुणवर्धन्ते, त्याला 4 गुण तात्काळ प्राप्त होतात. म्हणे कुठले कुठले? म्हणे आयुर्विद्या यशोबलम, आयुष्य वाढतं, विद्या वाढते, यश वाढतं आणि बळ वाढतं. आयुर्विद्या यशोबलम. तुम्ही कोणालाही नमस्कार करा, त्याला इतकं भरून येतो, लगेच म्हणतो आयुष्यवान भव. काय म्हणतो? आयुष्यमान. आशीर्वाद मिळालं की मनुष्याचं आयुष्य वाढतं. काका, मला ह्या भागवतातला हा एक श्लोक समजत नाही, समजून देता का? तुम्ही असं प्रेमाने म्हणा, नमस्कार करा. ते सांगतात तुला समजत नाही का? एक काम कर, हे पुस्तक घे, घरी जा, अभ्यास कर, काही अडलं तर मला विचार. ते आपल्याला सगळा ग्रंथ वाचायला देऊन टाकतात, जे त्यांचं सिक्रेट असतं. काय असतं? आपल्याला सिक्रेट वाचायला देतात. फक्त काय करायचं? नमस्कार करायचा. आयुर्विद्या, तुम्ही नमस्कार करा. विद्वान लोकांची तुम्हाला संगती प्राप्त होते आणि त्या संगतीने तिसरी गोष्ट प्राप्त होते, त्याचं नाव यश. काय प्राप्त होतं? आणि इतके संत सज्जन माणसं जोडले जातात की तुमचं अध्यात्म बळ वाढतं. म्हणून अभिवादनशीलस्य नित्योपसेविनः चत्वारी तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोवदम्. म्हणून माणसाने नेहमी काय करायचं? नमस्कार करायचा.
वाल्मिकी रामायणात रामाचा गुण सांगितलेला आहे. राम कोण होता तर राम का तर रामाचं वर्णन केलं. राम पूर्वभाषी होता. कुठला शब्द वापरला मी? पूर्वभाषी म्हणजे काय? तुम्ही माझ्या समोरून आले, समजा आपली कथा झाली, आपण काठमांडून निघून गेलो, तुम्ही राहतात उदाहरणार्थ मुंबईला, मी मुंबईला आलो आणि तुम्ही मला समोरून पास झाले. तुम्ही म्हणतो की हे बोलले तर आपण बोलू, हे बोलले नाही तर त्यांना गरज नाही, आपल्याला तेवढी गरज नाही. आमच्या रामाचा स्वभाव तसा नाही. तो स्वतःहून पुढे जातो, पूर्वभाषी, आधी स्वतःहून बोलतो. हा बोलला तर मी बोलेन, नाही तो म्हणतो तो बोलेल तेव्हा बोलेल, आधी मी जाऊन बोलतो. तो पूर्वभाषी आहे. म्हणून मनुष्याने पूर्वभाषी असलं पाहिजे, अभिवादनशील असलं पाहिजे, विवेकाने राहिलं पाहिजे. कसं राहिलं पाहिजे? आणि लक्षात ठेवा, हे 3 गुण मी आता सांगितलेले धारण जर आपण केले तर मनुष्याला कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्याला सदैव यश मिळतं. काय मिळतं? मग हे विद्युन्माली, तारकाक्ष, कमलाक्ष उन्मत्त झाले, कोणालाही मानायला तयार नाही. मग त्यांचा उपद्रव वाढत चालला. शिवमहापुराणात एक अध्याय खर्ची केलाय. सांगितलं की या जगतात सदैव संत सज्जन राहतील असा एकही दिवस येणार. ही सगळे जण कोण आहेत? संत. सगळे कोण आहेत? सज्जन. असा एकही दिवस येणार नाही. दुर्जनही असणार आहेत, सज्जनही असणार आहेत. फक्त त्यांचं काय असतं? प्रमाण असतं. ते प्रमाण उलट सुलट होतं. म्हणे कधी होतं? म्हणे दुर्जन मनुष्य उन्मत्त झाला की उन्मत्त लोकांचं फावतं आणि त्यांचं एकीकरण झटकन होतं. ऐकले नाही? दुर्जन लोक एकत्र लगेच येतात बघा तुम्ही, सज्जन लोक लगेच एकत्र येत. म्हणून या विद्युन्मालीने केलं काय तर दुर्जन एकत्र झाले की पहिला आघात धर्मावर. कशावर करतात? महाराष्ट्रात मध्ये सरकार आलं निधर्मी आणि कोविड आला. पहिल्यांदा मंदिर काय बंद, काय झालं तर म्हणे मंदिर. पहिल्यांदा बंद काय, आणि नंतर दारूचा अड्डा, गुत्ता म्हणतात. आणि उघडण्याची वेळ आली तेव्हा पहिल्यांदा काय उघडला? म्हणजे आहे की नाही? दुर्जन लोक पहिल्यांदा कशावर आघात करतात? धर्मावर. आपल्या निधर्मी सरकार होतं, त्याने गणपती घरात किती उंचीचा बसवायचं सेंटीमीटर सांगितले की याच्यापेक्षा मोठा गणपती जर बसवला तो विसर्जनाला आणला तर तुम्हाला दंड. म्हणजे आम्ही भक्ती कशी करायची हे कोणी ठरवायचं? त्या निधर्मी लोकांनी ठरवायचं. लक्षात ठेवा, धर्मावरती आघात झाला तर धर्म संपतो आणि धर्म संपला की मनुष्य प्रजाती संपते. मनुष्याचा नाश ठरलेला आहे. धर्मो रक्षते रक्षितः. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करतो. मग हे विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष तिघही जण उन्मत्त होऊन स्त्रियांवरती अनन्वित अत्याचार करू लागले. अहो, पापाचे 4 प्रकार आहेत: पाप, लघुपाप, महापाप आणि अतिपाप. अतिपापात फक्त 2 गोष्टी येतात. एक गोष्टी आत्ता सांगेन, एक गोष्टी आत्ता सांगण्यासारखी नाही, ती सांगणार नाही. गर्भपात करून घेणे हे अतिपाप आहे. कुठलं? गर्भपात होणं निराळं, आणि गर्भपात बळाने करून घेणं हे कुठलं पाप आहे? अतिपाप. शास्त्राने भ्रूण हत्येचा निषेध केलेला आहे. कशाचा? ज्याला जीवन देण्याचा अधिकार नाही त्याने कोणाला मारण्याचा अधिकारही हातात घेऊ नये. मी कोणाला जीवन देऊ शकतो का? पण लक्षात ठेवा, भ्रूण हत्या करणारा मनुष्य
कधीही न याती परमां गतीही, परमगतीला जात नाही. भ्रूण हत्या करणं हे अतिपाप आहे. आणि त्या अतिपापाने काय होतं तर धर्म इम्बॅलन्स होतो. काय होतं? वर्तमान काळ बघा तुम्ही. तुम्हाला सांगतो मी 1992 ते 2002 या महाराष्ट्रामध्ये गर्भलिंग चाचणी होत होती. सगळ्या मुली मारून टाकल्या. दिसली मुलगी चाचणी करायची, मुलगी दिसली की गर्भपात गर्भपात. आता आम्ही 12 गावात जातो प्रवचनाला, कोणी आम्हाला म्हणत नाही आमच्या मुलीला मुलगा पाहिजे. सगळेजण म्हणतात गुरुजी या मुलाला मुलगी पाहा. प्रत्येक समाजात काय कमी आहे? असा एक तरी समाज दाखवा मला की मुली जास्त आहे मुलं कमी आहे. आजचा आकडा सांगतो तुम्हाला. गव्हर्नमेंटने सर्वे केला, 821 मुलं आहेत आणि आपलं 821 मुली आहेत आणि 1000 मुलं आहेत. म्हणजे 179 लोकांनी पुढच्या वर्षी आमच्या त्र्यंबकेश्वरी कुंभमेळ्यात यायचं. काय वाढवायची? धर्म झाला की नाही इम्बॅलन्स? कसा इम्बॅलन्स झाला? लग्न सोडून द्या, अनेक भावांना बहीण नाही. मग खोटं खोटं राखी बांधायला, खोटं नातं घेऊन जायचं. ऐके नाही, बहीण नाही, अनेकांना मुलगी नाही, अनेकांना पत्नी नाही. परिणाम भविष्यात अनेकांना मावशी नाही, अनेकांना आत्या नाही. नाते संपले बघा. ऐके नाही. शास्त्र सांगतं निसर्गाला विरोध करू नये. दुर्जन माणसं पहिल्यांदा निसर्गाला विरोध करतात. कशाला? आणि याच्यातलं तत्व सांगतो की स्त्री असो अगर पुरुष असो, गर्भात जो आलाय ना तो भगवंताचा प्रसाद आहे. तो काय? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, खरं सांगा. तुम्ही स्त्रियांना विचारतो मी मुख्यतः, तुम्ही स्त्री आहात, आई वडिलांच्या भाग्यावर किती जगतात? 0. तुम्ही आज स्वतःच्या भाग्यावर, स्वतःच्या कर्मावर जगत आहात. मुलगी जन्माला आली तर ती वडिलांच्या भरोशावर येत. तिचं जसं प्राक्तान आहे, तिचं जसं भाग्य आहे ती घेऊन येते आणि त्याप्रमाणे यश मिळवते. त्यामुळे कोणी जन्माला आलं तर तो निसर्गाचा अवरोध नसतो. तो निसर्गाचा एक सुसंस्कृत वेग असतो, तो धारण करायचा असतो. मग हे अत्यंत दुर्जन माणसं धर्मावरती आघात करतात. काय काय आघात करतात? म्हणजे स्त्रियांवरती अत्याचार करतात, भ्रूण हत्या करतात, धर्मशास्त्राची निंदा करतात, वेदशास्त्राची निंदा करतात, वडीलधाऱ्या लोकांची निंदा करतात. परिणाम सयाती पृथ्वी नरकांगतीही, पृथ्वीला नरकाचं स्वरूप देतात. कशाचं स्वरूप? आणि असे माणसं संत सज्जनांना त्रास देतात. आणि संत सज्जनांना त्रास द्यायला सुरू झालं की सर्वप्रथम पृथ्वीवरती दुष्काळ पडतो. काय पडतो? दुष्काळ कशाचं लक्षण आहे? दुर्जनांची संख्या वाढल्याची, सज्जनांना त्रास होत असल्याचं ते लक्षण आहे. आणि पृथ्वीला एकदा का भार झाला, पृथ्वीने अन्न उदरात ठेवलं, दुष्काळ पडला की सगळे संत सज्जन नारायणाची प्रार्थना करतात. आणि नारायण अवतार घेतो. काय घेतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पण या 3 जणांसाठी नारायणाने शंकरांना आज्ञा दिली. म्हणे शंकरा या 3घांचा वध तुम्ही करा. म्हणे का बरं? म्हणे शंकरा तुमच्याकडे एक दिव्यत्व आहे. म्हणे कुठलं दिव्यत्व आहे? तर म्हणे तुमच्याकडे शिवतेज आहे. काय आहे? आणि हे शिवतेज कसं आहे? तर म्हणे विष्णू अवतार समम, मी अवतार घेऊन जे कार्य करणार आहे ते कार्य तुमच्या शिवतेजानेच होणार आहे. तर मी काही स्वतंत्र अवतार घेत नाही. तुम्ही एक काम करा, या 3 दैत्यांचा वध तुम्ही करा, पण वध करण्यापूर्वी तुम्ही नारायणाचं चिंतन करा.
कोणाचं चिंतन करा? मग नारायणाचं चिंतन शंकरांनी केलं. मग शंकरांवरती नारायण प्रसन्न झाला आणि